सो लास्ट लेक्चरला आपण फॅक्टोरियल नोटेशन स्टार्ट केलेलं होतं, त्याच्यातले काही बेसिक प्रॉब्लेम पण आपण डिस्कस केले होते. ओके, सो तेच प्रॉब्लेम आपण ह्या पण लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. सो याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला आता, फाइंड एन. ओके, एन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे इन द फॉलोइंग कंडिशन्स. सो त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे एन अपॉन 8 फॅक्टोरियल इज इक्वल टू 3 अपॉन 6 फॅक्टोरियल प्लस 1 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल. ठीक आहे, आता यामध्ये सॉल्व करताना काय करायचं, याच्यामधलं सॉरी यामध्ये सगळ्यात लास्ट स्मॉल फॅक्टोरियल बघायचं आहे. सो तो याच्यामध्ये 4 फॅक्टोरियल आहे. सो रिमेनिंग ऑल फॅक्टोरियल आपल्याला कशामध्ये करायचे, कन्वर्ट 4 फॅक्टोरियलमध्ये. 1 फॅक्टोरियल हा न्यूमरेटरला, ठीक आहे, याची व्हॅल्यू 1 येईल, डिनॉमिनेटर चेक करायचे. सो इथं काय येईल बघा, एन अपॉन 8 फॅक्टोरियल वी कॅन राईट 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल इज इक्वल टू 3 अपॉन इथं 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियल 1 आणि हा 4 फॅक्टोरियल. ठीक आहे, सो लेफ्ट हँड साइड ॲज इट इज एन अपॉन 8 इंटू 7 इंटू सॉरी 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल इज इक्वल टू हा होईल. हे बघा, इथून काय करू आपण, राईट हँड साईडमध्ये 4 फॅक्टोरियलला कॉमन काढू. सो 1 अपॉन 4 फॅक्टोरियल कॉमन. ठीक आहे, सो इथं काय राहिला 3 अपॉन 6 इंटू 5 प्लस इथं काय राहील 1 राहील. ओके ना. सो इथलचा 4 फॅक्टोरियल आणि 4 फॅक्टोरियल काय झाला, कॅन्सल झाला. ठीक आहे, सो रिमेनिंग टर्म्स आर एन अपॉन 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इज इक्वल, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन ॲडिशन करा. याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 इंटू 3 3 प्लस इथं 6 इंटू 5 डिवायडेड बाय 6 इंटू 5 इंटू 1 म्हणजे इथं काय आला 6 इंटू 5. परत दोन्ही साईडचे काय होईल बघा, इथलचा 6 5 इथलचा 6 आणि 5 काय झाला, कॅन्सल झाला. ठीक आहे, नाव द रिमेनिंग टर्म्स आर इथं राहिला एन अपॉन 8 इंटू 7. ठीक आहे, इज इक्वल टू इथं 6 इंटू 5 30 प्लस 3 किती झाला, इथं 33 झाला. इथं 8 इंटू 7 56, तो इकडे गेल्यावरती मल्टिप्लाय होईल 33ला. सो एन इज इक्वल टू 33 इंटू 56. बघा बरं काय आन्सर आहे, 33 इंटू 56. दिस इज द फायनल आन्सर. येस, एनीवन? एन इज इक्वल टू 33 इंटू 56. One eight four eight. 1848. Okay, good. So answer is our 1848. Now second example, n upon 6 factorial is equal to 4 upon 8 factorial plus 3 upon 6 factorial. Okay, so same pattern मध्ये एक्झाम्पल आहे. सो आपल्याला याच्यामध्ये परत काय फाइंड आउट करायचं, एन फाइंड आउट करायचा. आता यामध्ये डिनॉमिनेटरला स्मॉलेस्ट फॅक्टोरियल कोण आहे, 6 फॅक्टोरियल आहे. इथं 6 आहे, इथं 6 आहे, इथं 8ला फक्त कशामध्ये कन्वर्ट करा, 6 फॅक्टोरियलमध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे, सो वी गेट द आन्सर हियर. सो काय होईल बघा, एन अपॉन 6 फॅक्टोरियल इज इक्वल टू इथं 4 अपॉन 8 फॅक्टोरियल वी कॅन राईट 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल प्लस 3 अपॉन 6 फॅक्टोरियल. ठीक आहे, लेफ्ट हँड साइड ॲज इट इज एन अपॉन 6 फॅक्टोरियल इज इक्वल टू 4 अपॉन इथं काय करू आपण आता 1 अपॉन 6 फॅक्टोरियलला कॉमन काढू. सो 1 अपॉन 6 फॅक्टोरियल कॉमन निघाला, ब्रॅकेटमध्ये काय राहील 4 अपॉन इथं 8 इंटू 7 अपॉनला प्लस इथं किती 3. ठीक आहे ना, सो दोन्हीकडचा 6 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. आता येणारा आन्सर आपला कोणाचा असेल, फक्त एनचा असेल. ओके, सो वी गेट द एन हिअर.
सो इथं काय होईल बघा, या ब्रॅकेटमध्ये 4 4 2 जा 8, करेक्ट. सो रिमेनिंग टर्म्स आर इथं राहिला 1 अपॉन 2 इंटू 7 किती 14 प्लस इथं किती 3 आहे, ठीक आहे. सो क्रॉस मल्टिप्लिकेशनने ॲडिशन करा. सो एन इज इक्वल टू काय होईल, याचा डिनॉमिनेटर 1 सपोज आहे ना, 14 इंटू 3 किती 42, 42 प्लस 1 43 अपॉन 14 इज द आन्सर. सोपं होतं हे सुद्धा, करेक्ट आहे. नेक्स्ट नंबर 3, 1 फॅक्टोरियल अपॉन n फॅक्टोरियल इज इक्वल टू 1 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल मायनस 4 अपॉन 5 फॅक्टोरियल. ओके, आता इथं एनची व्हॅल्यू फॅक्टोरियलमध्ये आहे, आपल्याला एन फाइंड आउट करायचं आहे परत. सो 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय एन फॅक्टोरियल इज इक्वल टू 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 अपॉन 4 फॅक्टोरियल मायनस 4 अपॉन, so 5 factorial, how to write again 5 factorial, we can write 5 factorial as 5 into 4 factorial, correct. Okay, now left hand side as it is, that is 1 upon n factorial is equal to, आता राईट हँड साईडमधून आपण 1 अपॉन 4 फॅक्टोरियलला काय घेतलं कॉमन. नाव इन द ब्रॅकेट इथं 1 अपॉन 4 फॅक्टोरियल कॉमन, सो इथं 1 अपॉन 1 मायनस इथं 1 अपॉन 4 फॅक्टोरियल इज कॉमन, सो इथं किती राहील 4 अपॉन 5. सो 1 अपॉन n फॅक्टोरियल इज इक्वल टू हिअर इज 1 अपॉन 4 फॅक्टोरियल. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशनने काय करा सबस्ट्रॅक्शन. सो 5 इंटू 1 5 मायनस 4 अपॉन 5, करेक्ट. सो 1 अपॉन n फॅक्टोरियल इज इक्वल टू 1 अपॉन 4 फॅक्टोरियल, ब्रॅकेटमध्ये करा येईल 1 अपॉन 5. सो ब्रॅकेट ओपन जर केलं तर काय होईल 1 अपॉन n फॅक्टोरियल इज इक्वल टू 1 अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू 1 अपॉन 5, और यू कॅन राईट 1 अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू 5. काल आपण एक प्रॉपर्टी डिस्कस केली होती बघा, तुम्हाला जर आठवत असेल तर. सपोज 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत, ओके. एका नंबरचा फॅक्टोरियल आहे आणि त्यापेक्षा लार्जर नंबर मल्टिप्लिकेशनमध्ये, लार्जर म्हणजे लगेच पुढचा कॉन्झिक्युटिव्हचा, ओके ना. काल आपण डिस्कस केलं तर इथं मी लिहितो वी हॅव, काय माहीत होतं आपल्याला, समजा तुम्हाला n-1 फॅक्टोरियल दिला आहे आणि मल्टिप्लिकेशनमध्ये कोण दिलं आहे n दिलं आहे, ओके. सो हा फॅक्टोरियल काय होतो लार्जर नंबरला शिफ्ट होतो, पण ते 2 नंबर कसे पाहिजेत कॉन्झिक्युटिव्ह पाहिजेत, करेक्ट आहे. कॉन्झिक्युटिव्ह असेल तर. सो इथं सेम आहे, 4 आणि 5 कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे. सो हा फॅक्टोरियल कोणाला शिफ्ट होईल, तो फॅक्टोरियल शिफ्ट होईल 5ला. म्हणजे आपलं काय येईल इथं आता 1 अपॉन n फॅक्टोरियल इज इक्वल टू, इथं झाला 1 अपॉन 5 फॅक्टोरियल. रेसिप्रोकल करा, n फॅक्टोरियल इज इक्वल टू 5 फॅक्टोरियल. सो दोन्हीकडचा फॅक्टोरियल फॅक्टोरियल कॅन्सल, सो वी गेट द आन्सर n इज इक्वल टू 5. ओके, हे समजलं ना. इफ द 2 नंबर्स आर कॉन्झिक्युटिव्ह आणि त्याच्यामधल्या स्मॉलर नंबरचा फॅक्टोरियल आहे, सो तो त्याच्या नेक्स्ट म्हणजे मोठ्या नंबरला तो फॅक्टोरियल काय होत असतो शिफ्ट होत असतो. हे काल आपण डिस्कस केलं होतं बघा प्रॉपर्टीज किंवा रिमार्कमध्ये. समजलं आहे क्वेश्चन. ओके, नेक्स्ट नंबर 4, n+1 फॅक्टोरियल इज इक्वल टू 42 इंटू n-1 फॅक्टोरियल. सो सेम टेक्निक जे आपण अप्लाय आतापर्यंत करतोय तीच टेक्निक वापरायची आहे आपल्याला. सो टेक्निक काय वापरायची आहे, हां, n+1 फॅक्टोरियल इज इक्वल टू 42 इंटू n-. याच्यामध्ये तुमच्याकडे 2 फॅक्टोरियल आहे, याच्यामध्ये लार्जर फॅक्टोरियल कोण आहे, सो ऑब्वियसली n+1 फॅक्टोरियल. ओके, n प्लस फॅक्टोरियलला कशामध्ये कन्वर्ट करा, n-1 फॅक्टोरियलमध्ये कन्वर्ट करा. म्हणजे काय होईल, फॅक्टोरियल दिला आहे त्याच नंबरपासून स्टार्ट होईल n+1 आणि आता 1 1 मायनस करत जायचं. n+1 -1 नेक्स्ट नंबर किती येईल मग n येईल. त्याच्या पुढचा नंबर किती येईल n-1. इथंच मला थांबायचं आहे कारण इकडं कोण आहे n-1 फॅक्टोरियल आहे. सो इंटू n-1 फॅक्टोरियल इज इक्वल टू किती 42 इंटू n-1 फॅक्टोरियल. सो बोथ साईडचे n-1 फॅक्टोरियल n-1 फॅक्टोरियल कॅन्सल. रिमेनिंग टर्म्स n+1 इंटू n इज इक्वल टू काय राहिला 42 राहिला. आता इथे एक सिंपल टेक्निक मी तुम्हाला सांगतो, हे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे. आता n+1 आणि n हे दोघं कोण आहेत, कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहेत, म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे. त्यापैकी n+1 हा लार्जर नंबर आहे
ओके. आणि एन हा काय आहे, स्मॉलर नंबर. इथं तुम्हाला दिसतं ना लगेच n+1 आहे हा, म्हणजे दिस इज अ लार्जर. म्हणजे ह्या दोघांमध्ये लार्जर कोण आहे, n+1 आहे आणि n कसा आहे, स्मॉलर आहे. सो इकडं जो नंबर आहे ना, ह्या नंबरला पण काय करायचं आहे, असे दोन नंबर तुम्हाला फाइंड आउट करायचे कॉन्झिक्युटिव्ह, त्याचं मल्टिप्लिकेशन 42 यायला पाहिजे. ओके. सो सांगा मला असे दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर ज्यांचं मल्टिप्लिकेशन 42 येत आहे. टेल मी फास्ट. 6 7 7 into 6. 6 आणि 7 करेक्ट आहे. आता हे बघा, n+1 इंटू n. तुम्ही मला 6 आणि 7 सांगितलं, मी फर्स्ट नंबर कोणता लिहू, 7 लिहू का 6 लिहू रे, कारण मला दोन्ही साईड कम्पेअर करायच्या लगेच नेक्स्ट स्टेपला. इथं अगोदर कोणता नंबर आहे, लार्जर नंबर आहे आणि मग तो स्मॉलर नंबर आहे. सो इथं पण लिहिताना कसं वापरायचं आहे, अगोदर लार्जर नंबर लिहायचा 7 आणि मग लिहिला मी स्मॉलर नंबर. सो कम्पेअरिंग बोथ साईड्स. ओके. मी जर कम्पेअर केल्या बोथ साईडचं काय होईल, तुम्ही दोघांपैकी कोणता पण एक चॉईस करू शकता. तुम्ही समजा डायरेक्टली n जर चॉईस केला, म्हणजेच मला काय सांगायचं बघा, सपोज जर तुम्ही इथलचा n जर चॉईस केलं तर nच्या समोर कोण आहे, लगेच 6 आहे बरोबर. आणि सपोज जर तुम्ही n+1 जर चॉईस केला तर n+1च्या समोर कोण आहे, 7 आहे. मग ते कम्पेअर होणार आहे. येतं लक्षात तुमच्या. म्हणजे समजा एखाद्याला वाटलं सर मी n+1ला घेऊन कम्पेअर करतो, म्हणजे n+1 इज इक्वल टू n+1च्या समोर कोणता नंबर आहे तुमचा, कम्पॅरिझनमध्ये 7 आहे. ओके. 1 तिकडं जाऊन मायनस होईल, म्हणजे nची व्हॅल्यू किती झाली, 6 झाली. ओके. एखादा म्हणून सर मी डायरेक्ट nच घेतो, म्हणजे n इज इक्वल टू n सेकंड नंबर आहे, सेकंड नंबर समोर सेकंड नंबर म्हणजेच किती, 6. म्हणजे तुम्ही एकदा असं व्यवस्थित लिहिलं ना, तुम्ही कोणत्याही ब्रॅकेटला किंवा कोणत्याही याला कम्पेअर करा, आपला आन्सर चेंज नाही होणार. गॉट इट. समजला प्रॉब्लेम सगळ्यांना. बघा इथं मी कुठेही मल्टिप्लिकेशन वगैरे केलं नाही किंवा क्वाड्रेटिक इक्वेशन तयार नाही केलं. इथं डायरेक्टली आपल्याला आन्सर भेटलं n इज इक्वल टू 6. ओके. नेक्स्ट नंबर 5. असाची परत एक n+3 फॅक्टोरियल इज इक्वल टू 110 इंटू n+1 फॅक्टोरियल. ओके. आता याच्यामध्ये n+3 हा ऑब्वियसली लार्जर नंबर आहे ॲज कम्पेअर टू n+1. करेक्ट. सो मी काय करणार, n+3 फॅक्टोरियलला कसं लिहिणार, n+3 फॅक्टोरियलला मला लिहायचं आहे n+1च्या फॉर्ममध्ये. दॅट मीन्स वी कॅन स्टार्ट फ्रॉम n+3, 1 1 मायनस करत चला. नेक्स्ट नंबर आला n+2, नेक्स्ट नंबर काय येईल n+1. n+1ला मला थांबायचं आहे. सो n+1 फॅक्टोरियल इज इक्वल टू हा झाला 110 इंटू n+1 फॅक्टोरियल. सो दोन्ही साईडचे n+1 फॅक्टोरियल काय आले, कॅन्सल झाले. करेक्ट आहे. सो इथं n+3 आणि इथं काय राहिला n+2 आणि इकडं काय राहिला 110. आता माझा सेम क्वेश्चन रिपीट करतो मी परत. यामध्ये n+3 हा लार्जर नंबर आहे, n+2 हा स्मॉलर नंबर आहे आणि दोन्ही नंबर कसे आहेत, कॉन्झिक्युटिव्ह आहे आणि ह्या राईट हँड साईडला 110 आहे. ओके. सो टेल मी द टू नंबर्स having multiplication 110 but numbers are consecutive. So tell me fast, which are those numbers? 10 11. 10 10 11. 11. हां, मग कोणता नंबर अगोदर लिहायचा, 11. 11. correct, because here n+3 is a larger number, so you can write 11 into 10. Okay, now comparing both sides, okay. So we can take here n+3 is equal to 11. इकडं 3 मायनस होईल राईट हँड साईडला. सो nची व्हॅल्यू किती आली, 8 आली. ओके. तुमच्यापैकी कोणी म्हणेल सर मी n+2 घेऊन कम्पॅरिझन करतो. येस, वी कॅन डू इट. तुम्ही एक्झामला कोणते पण एकच ब्रॅकेट कम्पेअर करा. तिथं मी दोन्ही सांगतोय तुम्हाला. याच्यासाठी सांगतो की याने आन्सर चेंज होत नाही आहे. सो 2ला काय करा, राईट हँड साईडला पाठवा, तिकडं 2 मायनस होतील. सो n किती आला, 8 आला. इन बोथ द केसेस n इज इक्वल टू 8. सोपं आहे का नाही. येस, व्हेरी सिम्पल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. 17 minus n factorial divided by 14 minus n factorial is equal to 5 factorial असं दिलं आहे बघा त्यांनी आता. ओके. 17 minus n factorial अपॉन 14 minus n factorial is equal to किती आहे, 5 factorial आहे. सो सेम टेक्निक मी वापरणार आहे परत. याच्यामध्ये लार्जर नंबर कोणता आहे, 17 minus n इज अ लार्जर
14 मायनस एन इज अ स्मॉलर. सो मला 17 एन मायनस फॅक्टोरियलला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे 14 मायनस एन फॅक्टोरियलमध्ये. सो वी कॅन राईट 17 मायनस एन इथून स्टार्ट केलं. पुढचा नंबर काय येईल याच्यातून 1 मायनस होईल म्हणजे 17 मायनस 1 किती 16. 16 मायनस एन परत 1 मायनस होईल 15 मायनस एन परत 1 मायनस होईल 14 मायनस एन फॅक्टोरियल. इथं मी स्टॉप करतो कारण आपला डिनॉमिनेटर किती आहे 14 मायनस एन फॅक्टोरियल आहे. ओके वी कॅन राईट हियर 14 मायनस एन फॅक्टोरियल आणि राईट हँड साईडला किती आहे 5 फॅक्टोरियल. So here 14 minus n factorial 14 minus n factorial cancel. So remaining terms are 17 minus n into 16 minus n into 15 minus n आणि 5 फॅक्टोरियल किती असतो 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू आहे 120. हे बघा मी तुम्हाला काल सांगितलं आहे अप टू 10 फॅक्टोरियल व्हॅल्यू जर तुम्ही पार्ट केले तर चालतील बघा कॅल्क्युलेशन फास्ट होऊन जातं दुसरं काही नाही. ओके सो 5 फॅक्टोरियल 120 असतो. आता जे प्रिव्हियस 2 क्वेश्चन्स आपण बघितले त्याच्यामध्ये 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन होतं. तुम्ही नंबर 4 आणि नंबर 5 बघा. नंबर 4मध्ये सुद्धा 2 ब्रॅकेट राहिले होते. नंबर 5मध्ये सुद्धा किती 2 ब्रॅकेट राहिले होते. आता इथं किती ब्रॅकेट्स आहेत 3 ब्रॅकेट्स आहेत. म्हणजे पुन्हा आता हे 3 नंबर्स आहेत ते पण कसे आहेत तर कॉन्झिक्युटिव्ह आहे बरोबर 17 16 15. सो कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत. ओके देर आर द 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स हिअर 3 कॉन्झिक्युटिव्ह आणि इकडं राईट हँड साईडला त्यांचं मल्टिप्लिकेशन किती दिलं आहे आपल्याला 120. सो मला आता व्यवस्थित सांगा असे 3 नंबर कॉन्झिक्युटिव्ह ज्यांचं मल्टिप्लिकेशन 120 येत आहे. सिम्पल आहे तुम्ही करून बघा. द 3 नंबर्स कॉन्झिक्युटिव्ह हॅविंग मल्टिप्लिकेशन 120. नो वन 4 5 आणि 6 काय येतं आहे 4 5 आणि 6. सो त्यापैकी मी कोणता नंबर अगोदर घेऊ 6. हे बघा 6 इंटू 5 30 30 इंटू 4 120 करेक्ट. सो कम्पेअरिंग बोथ साइड्स सो दोन्ही साईडला जर कम्पेअर केलं तर काय होईल बघा. कोणता पण एक ब्रॅकेट कम्पेअर करा. समजा मी 17 मायनस एनचा ब्रॅकेट जर कम्पेअर केला 17 मायनस एन इज इक्वल टू किती 6. मी तिन्ही ब्रॅकेट कम्पेअर करून तुम्हाला आन्सर काढून टाकतो. 17 मायनस एन इज इक्वल टू किती 6. ओके एन तिकडं या 6 इकडं या म्हणजे काय होईल 17 मायनस 6 इज इक्वल टू एन म्हणजे एनचं आन्सर किती आलं रे 11. ओके तुमच्यापैकी काही जणांना वाटेल आपण 16 मायनस एन घेऊ. सो 16 मायनस एन इज इक्वल टू 5. 16 मायनस 5 इज इक्वल टू एन किती झाला एन परत 11. ओके तुमच्यापैकी काहींना वाटेल सर आपण लास्ट ब्रॅकेट घेऊया. 15 मायनस एन इज इक्वल टू 4. सो 15 मायनस 4 इज इक्वल टू एन. सो एन किती परत 11. ओके सो मी कोणतंही घ्या आन्सर आपलं काय असणार आहे 11 असणार आहे. कळलं आहे क्वेश्चन. सो ह्याच टाईपचा एक क्वेश्चन मी तुम्हाला आता होमवर्क म्हणून देतो आहे. सो क्वेश्चन असा आहे 15 मायनस एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय 13 मायनस एन फॅक्टोरियल इज इक्वल टू 12. सिम्पल क्वेश्चन दिला आहे तुम्हाला होमवर्क. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. हा तुम्हाला होमवर्क असेल. ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 है n फैक्टोरियल डिवाइडेड बाय 3 फैक्टोरियल इन ब्रैकेट n माइनस 3 फैक्टोरियल एच टू प्रपोर्शन है कि नहीं n फैक्टोरियल डिवाइडेड बाय 5 फैक्टोरियल इन ब्रैकेट n माइनस 5 फैक्टोरियल इज इक्वल टू 5 एज टू 3 असा क्वेश्चन आहे. ठीक आहे आता आपल्याला हा सॉल्व करायचा आहे. सो हा क्वेश्चन तुम्हाला तेवढा 2 किंवा 3 मार्कालाच राहील. क्वेश्चन दिसायला फक्त तुम्हाला थोडासा मोठा वाटेल बट सिम्प्लिफिकेशन केल्यावर खूप सिम्पल होऊन जाईल. आता आपल्याला माहिती आहे बघा हे एच टू आहे. एच टू म्हणजे काय असतं डिव्हिजन असतं करेक्ट आहे. जर मी इथं डिव्हिजनच्या ऐवजी जर मल्टिप्लिकेशन जर साईन वापरलं काय वापरलं मल्टिप्लिकेशन साईन तर सेकंड टर्मचा काय होतं डायरेक्ट रेसिप्रोकल होतो बरोबर आहे. सो त्या टेक्निकने मी याला सॉल्व करणार आहे. समजा आता मी सोल्युशन इथं स्टार्ट करतो आहे
काय केलं बघा, इथं n फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट n मायनस 3 फॅक्टोरियल मी ॲज इट इज ठेवला. ॲज टूच्या जागेवरती काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं. इफ यू यूज द साइन मल्टिप्लिकेशन, सी सेकंड टर्मचा काय करायचं तुम्हाला, रेसिप्रोकल करायचं. म्हणजे वरती जाईल 5 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट n मायनस 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय खाली कोणाला इथं n फॅक्टोरियल 5 to 3 म्हणजेच किती 5/3. त्याला असं लिहून टाका डायरेक्टली. बरोबर आहे. आता काय होईल बघा, इथलचं n फॅक्टोरियल इथलचं n फॅक्टोरियल काय आला, कॅन्सल झाला. आता रिमेनिंग काय राहतं ते आधी लिहितो मी. इथं राहिलं वरती 5 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट n मायनस 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय इथं 3 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट n मायनस 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू किती 5/3 आहे. ओके. आता नाव आपल्याला काय करायचं आहे, आता 5 फॅक्टोरियल आणि 3 फॅक्टोरियल याच्यामध्ये लार्जर नंबर कोण आहे, ऑब्वियसली 5 फॅक्टोरियल आहे. सो 5 फॅक्टोरियल कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, 3 फॅक्टोरियल. सो वी कॅन राईट 5 × 4 × 3 फॅक्टोरियल केलं आणि डिवायडेड बाय इथं त्याचा काय 3 फॅक्टोरियल आहे. आता n मायनस 5 आणि n मायनस 3 कोणता नंबर याच्यामध्ये लार्जर आहे, n मायनस 3 का n मायनस 5, टेल मी फास्ट. n मायनस 3 आणि n मायनस 5 विच नंबर इज लार्जर. अवघड आहे का, हॅलो n minus 3. येस n मायनस 3 इज अ लार्जर. म्हणजेच n मायनस 3 लार्जर असल्यामुळे तुम्हाला n मायनस 5 फॅक्टोरियल ॲज इट इज ठेवायचा वरचा. ओके. आणि डिनॉमिनेटरचा n मायनस 3 वी कॅन राईट ॲज फॅक्टोरियल n मायनस 3 पासून स्टार्ट केलं, n मायनस 3 नेक्स्ट नंबर n मायनस 4 नेक्स्ट नंबर n मायनस 5. ओके. इथं मी स्टॉप केलं, n मायनस 5 फॅक्टोरियल इज इक्वल टू किती 5/3. ओके. काय काय कॅन्सल होईल परत इथं, 3 फॅक्टोरियल कॅन्सल, n मायनस 5 फॅक्टोरियल n मायनस 5 फॅक्टोरियल कॅन्सल. करेक्ट आहे. आता रिमेनिंग टर्म्स काय काय राहिल्या बघा आपल्याकडं. अजून बघा काय काय कॅन्सल होईल. इथं 5 दिसतोय तुम्हाला हा. ओके. हा 5 आणि इकडं पुढं 5 आहे. ओके. सो इथलचा 5 पण कॅन्सल करा. ओके. आता हे जे डिनॉमिनेटरला दिसतंय ना n मायनस 3 n मायनस 4 एवढंच राहिलं इथं डिनॉमिनेटरला, त्याला मी राईट साईडला घेऊन जातो आणि ह्या 3ला जो डिनॉमिनेटरला आहे त्याला इकडे मी लेफ्ट साईडला आणतो. म्हणजे काय होईल, लेफ्ट साईडला आला 4 × 3 आणि राईट साईडला कोण आलं n मायनस 3 × n मायनस 4. साईड चेंज करून लिहितो मी, n मायनस 3 × n मायनस 4 इज इक्वल टू 4 × 3. आधी तर तुम्हाला काही कष्ट करायची गरजच नाही बघा, डायरेक्टली 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आहेत n मायनस 3 आणि n मायनस 4. याच्यामध्ये n मायनस 3 हा लार्जर आहे. करेक्ट. आणि ह्या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 4 × 3 आहे. सो डायरेक्ट कम्पेअर करा आता. सो कम्पेअरिंग बोथ साइड्स. ओके. एक्झाम्पल तुम्ही दोघांपैकी एखादा ब्रॅकेट घेणार इथं. सो n मायनस 3 इज इक्वल टू किती 4. दॅट्स वाय n इज इक्वल टू किती होईल 4 + 3 7. एखाद्याला वाटेल की आपण सेकंड ब्रॅकेट घेऊन सॉल्व करू. सो करा, n मायनस 4 इज इक्वल टू 3. 4 इकडे जाऊन प्लस होईल. सो 4 + 3 किती 7. दिस इज द आन्सर. ठीक आहे. n इज इक्वल टू किती आला आपला 7 आला. आता असाच एक क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क म्हणून देतो. ठीक आहे. किती नंबरचा क्वेश्चन राहील तो आपला 9 नंबर. सो क्वेश्चन असा आहे, सेम आहे याच टाईपचा क्वेश्चन आहे, तुम्ही करा व्यवस्थित. n फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट n मायनस 3 फॅक्टोरियल ॲज टू n फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट n मायनस 7 फॅक्टोरियल is equal to 1:6. This is your next homework. होमवर्क मला सगळे पाठवत नाही रे, मला फक्त साक्षी गिरवले रोज होमवर्क पाठवती आहे, सिद्धी एक रोज होमवर्क पाठवती आहे आणि साक्षी साबळे पाठवती, पण कालचा साक्षी साबळेचा होमवर्क नाही आला न, ती पण रेग्युलर पाठवती आहे. बाकीचे होमवर्क करत नाही आहेत. ठीक आहे. असा अप्रोच तुमचा चांगला नाही आहे. ठीक आहे. आपण होमवर्क करून पाठवला पाहिजे, म्हणजे आम्हालाही कळतं की तुम्हाला ते सॉल्व करता येतं आहे का नाही. सो होमवर्क करत चला. आता उद्यापासून वाटलं जे होमवर्क करणार नाही मी त्यांच्या नावं घेत जाईल ऑनलाईन लेक्चरमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या ऑनलाईन लेक्चर रेकॉर्ड होत आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10.
क्वेश्चन नंबर 10 आहे 2n फॅक्टोरियल डिवायडेड बाय 7 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट 2n minus 7 factorial adds to n factorial upon 4 factorial in bracket n minus 4 factorial is equal to 24:1. ओके, असा क्वेश्चन तुम्हाला दिला. आता इथं 2n फॅक्टोरियल दिला आहे. ओके, सो घाबरायचं कारण नाही आहे, त्याच मेथडने आपण सॉल्व करणार आहे. ओके, सो काय करणार आपण सोल्युशन स्टार्ट केल्यावरती फर्स्ट ॲज इट इज ठेवायचं तुम्हाला 2n फॅक्टोरियल डिवायडेड बाय ओके डिनॉमिनेटरला कोण येतं 7 फॅक्टोरियल इंटू 2n मायनस 7 फॅक्टोरियल ॲज टू जागेवरती मी मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन केल्यावरती याचा रिसिप्रोकल होईल. सो दिस इज 4 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट n मायनस 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय n फॅक्टोरियल इज इक्वल टू 24/1 म्हणजे तो 24 आहे. आता यामध्ये एक गोष्ट समजून घ्या, यामध्ये हा 2n फॅक्टोरियल आहे, 2n ठीक आहे ना, आणि हा n फॅक्टोरियल आहे. म्हणजे एका इथं कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अगोदर यांचं हे करून घ्यावं लागेल बरोबर, फॅक्टोरियलच्या व्हॅल्यूज द्यावं लागतील तुम्हाला. आता करताना काय करा बघा, इथं 2n आहे, कम्पेअर यांच्यासोबतच करा. इथं 2n आहे, खाली 2n मायनस 7 आहे. 2n आणि 2n मायनस 7मध्ये 2n हा लार्जर आहे. सो 2nचं कन्वर्जन मला कोणामध्ये करायचं आहे 2n मायनस 7मध्ये करायचं आहे. आणि इथं n मायनस 4 आहे, इथं n आहे, म्हणजे मला इथं nचं कन्वर्जन कोणामध्ये करायचं आहे n मायनस 4मध्ये. नेक्स्ट इथं 7 फॅक्टोरियल, इथं 4 फॅक्टोरियल आहे. सो 7चं कन्वर्जन मला कशामध्ये करायचं आहे 4मध्ये करायचं आहे. ओके, सो नंबर ऑफ टर्म्स खूप जास्त आहे याच्यामध्ये. बघा अगोदर मी 2n फॅक्टोरियलसाठी लिहितो आहे. सो काय होईल सो 2n पासून मी स्टार्ट केलं. सो पहिला नंबर 2n, त्यानंतर काय होईल 1 1 मायनस करत जायचा 2n मायनस 1, 2n मायनस 2, 2n मायनस 3, 2n मायनस 4 इंटू 2n मायनस 5, 2n मायनस 6, 2n मायनस 7. इथं मी स्टॉप केलं फॅक्टोरियल बरोबर आहे. डिवायडेड बाय याला डिवाइड कोण आहे 7 फॅक्टोरियल, याला मी कसं लिहू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल, आणि हा 2n मायनस 7 फॅक्टोरियल ॲज इट इज. हे पहिल्या टर्मचं काय झालं बघा, पहिल्या टर्मचं हे पूर्ण एक्सपान्शन झालं. आता सेकंड टर्म, ओके सेकंड टर्मसाठी मी काय करतो पेनचा कलर चेंज करतो. आता याला इंटू मल्टिप्लिकेशनमध्ये कोण आहे 4 फॅक्टोरियल ओके n मायनस 4 फॅक्टोरियल, याला मी ॲज इट इज ठेवलं n मायनस 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय n फॅक्टोरियल. याला कसं लिहायचं n मायनस 4च्या फॉर्ममध्ये. सो n पासून स्टार्ट होईल n मायनस 1, n मायनस 2, n मायनस 3, n मायनस 4 फॅक्टोरियल, आणि इज इक्वल टू कोण आहे 24/1 म्हणजे तो किती आहे 24 आहे बरोबर. हे फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म. आता बघा काय काय कॅन्सल होईल. इथलचा n मायनस 4 फॅक्टोरियल, n मायनस 4 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. इथं 2n मायनस 7, इथं 2n मायनस 7 कॅन्सल होईल. इथं 4 फॅक्टोरियल, इथं काय होईल 4 फॅक्टोरियल कॅन्सल, कारण हा डिनॉमिनेटरला आहे, हा वरती न्यूमरेटरला आहे. ठीक आहे ना. सो पहिल्या टर्ममधल्या रिमेनिंग, पहिल्या याच्यामधल्या रिमेनिंग टर्म्स काय काय राहिल्या त्या मी इथे लिहून घेतो अगोदर, आणि त्याच्या खालीच मला ह्या टर्म्स लिहायच्यात. आता मी त्या टर्म्स एकाच लाईनमध्ये बसवण्याचा ट्राय करतो. सो आपल्याकडे काय राहिलं आहे 2n बरोबर, 2n मायनस 1, 2n मायनस 2, 2n मायनस 3, 2n मायनस 4, 2n मायनस 5 आणि 2n मायनस 6 हे वरती राहिलं. ठीक आहे, त्यानंतर न्यूमरेटरचे दोन्ही टर्म्स कॅन्सल झालेले आहेत. आता डायरेक्ट डिनॉमिनेटरला काय राहील, इथं 7 6 5 होता. सो 7 6 5, आणि सेकंड टर्ममधून कोण कोण राहिलं आहे. सो सेकंड टर्ममधून राहिला आहे n इंटू n मायनस 1, n मायनस 2 आणि n मायनस 3 इज इक्वल टू कोण आहे, इज इक्वल टू आहे 24. ओके, आता 7 6 5 तुम्ही ह्या बाजूला पाठवू शकता. आता हे बघा तुम्ही व्यवस्थित लक्ष घ्या की हे कॅन्सल होण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला.
इथं एन आणि इथं एन तुम्ही कॅन्सल करू शकता लगेच. मी करून टाकतो. तेव्हा इथलचं एन आणि इथलचं एन काय केला मी कॅन्सल केला. आता 2n-1 तर कॅन्सल होणार नाही आहे कारण इथं n-1 आहे बरोबर. म्हणजे ही टर्म तर अशीच राहील. बट पुढची टर्म बघा 2n-2. इथून काय कॉमन काढू शकता तुम्ही 2 कॉमन काढू शकता. हा बघा ही टर्म जी दाखवतोय मी ही या 2n-2 वाटलं असं मी त्याला हायलाईटच करतो ज्या या टर्ममधून तुमचं काय होणार आहे कॉमन निघणार आहे. हे बघा ह्या 2n-2 मधून काय कॉमन निघेल 2 कॉमन निघेल. म्हणजे इथं n-1 होईल खाली n-1 आहे कॅन्सल होऊन जाईल. अल्टरनेट परत 2n-3 मधून निघणार नाही 2n-4. 2n-4 मधून परत 2 कॉमन निघेल. इथं काय राहील n-2 खाली n-2 आहे कॅन्सल होऊन जाईल. इथं 2n-6 आहे बरोबर आहे. 2n-6 मधून परत 2 कॉमन काढा बाहेर. इथं काय राहील मग n-3. इथलचं n-3 इथलचं n-3 काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. ओके सो दिस इज द आवर नेक्स्ट स्टेप. सो बघा इथं n कॅन्सल झाला. सो वरती कोण राहिला 2 राहिला इंटू इथलचा 2n-1. एक मिनटं खालच्या लाईनला लिहितो 2 इथं 2n-1 ॲज इट इज बरोबर. 2n-2 मधून 2 कॉमन काढला म्हणजे ब्रॅकेटमध्ये कोण राहील n-1. परत 2n-3 ॲज इट इज 2n-4 मधून कोणाला कॉमन काढावं लागेल 2 म्हणजेच n-2 राहील. त्यानंतर 2n-5 ॲज इट इज 2n-6 मधून कोण कॉमन निघेल 2 कॉमन निघेल. इथं काय राहील n-3 राहिला डिवायडेड बाय खाली कोण राहील बघा इथं 7 × 6 × 5 इंटू n-1 n-2 n-3 आणि इक्वल टू किती हे 24 आहे. राईट हँड साईडला 24 आहे. बघा आता n-1 n-1 कॅन्सल. इथं n-2 n-2 कॅन्सल. त्यानंतर इथं n-3 n-3 कॅन्सल. आता राहतं काय बघा तुमच्याकडं 2 कोणती किती 2 राहिले ते दाखवतो मी तुम्हाला अगोदर. हे बघा इथं 2 आहे इथं 2 आहे. 2 × 2 4 4 × 2 8 आणि 8 × 2 किती वरती 16 झाला टोटल. हा 16 बरोबर आहे. सो तुम्ही 16 लिहिला इथं 2 2 2चं मल्टिप्लिकेशन 16 आणि रिमेनिंग टर्म्स काय राहिल्या 2n-1 2n-3 2n-5 अल्टरनेट टर्म्स राहिल्या बघा. आता अल्टरनेट टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे. वरच्या आपण जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह केले ना तिथं कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स होत्या. आता ह्या अल्टरनेट टर्म्स अल्टरनेट टर्म्स म्हणजे काय का त्या 1 3 5 2 4 6 ओके ना ह्या वेमध्ये येईल हे म्हणजे एक सोडून एक टर्म्स यांचं मल्टिप्लिकेशन आहे. आता जो डिनॉमिनेटरचा 7 6 5 होता त्याला इकडं पाठवा म्हणजे झाला 24 × 7 × 6 × 5 करेक्ट. आता हा 16ला पण घेऊन जा आणि थोडासा विचार करा. मला अशा 3 टर्म सांगा कॉन्झिक्युटिव्ह का एक एकचा गॅप सोडून ठीक आहे ना एक एकचा गॅप सोडून लागेल आपल्याला ज्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल बघा ते 2n-1 2n-3 2n-5 ओके. याच्यातच आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागेल. आता 24 × 7 × 6 × 5 डिवायडेड बाय हा 16ला डिवाइड कसं होईल रे. हे बघा 8 2 जा 16 8 3 जा 24 आणि हा 2 3 जा 6 करेक्ट. फक्त राईट हँड साईड बघा काय होईल. इथं 3 आहे इथं 3 आहे 3 × 3 9 इथं 7 राहिलेला आहे 7 आणि इथं किती राहिला आहे 5 आणि इकडं कोण आहे 2n-1 2n-3 2n-5 ह्या अल्टरनेट टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे. आणि 2n-1 2n-3 2n- इथून तुम्हाला समजते बघा ह्या ऑड टर्म्स आहेत आहे की नाही. समजा तुम्ही 1 घेतला हा सो 2 × 1 - 1 2 झाला. इथं 1 घेतला 2 × 1 2 - 3 किती सॉरी 1 नाही 2 घेतला समजा नाही का असं 2 × 2 4 4 - 3 1 समथिंग लाईक दॅट. म्हणजे काय होईल तुम्हाला हे सगळं कळलं ना. हे अल्टरनेट टर्म्स होत्या आणि अल्टरनेट टर्मचं तिघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं इथं 9 7 5 आलं बरोबर आहे. सो डायरेक्टली भेटलं इथं मी सिम्प्लिफिकेशन करतानाच मला त्या 3 टर्म्स भेटल्या. सो वी कॅन comparing both sides ओके. समजा मी पहिला ब्रॅकेट जर घेतला 2n-1 = 9 येत आहे 2n-1 = 9 म्हणजे 2n = काय होईल 1 तिकडे गेल्यावरती 9 + 1 10 सो यांची व्हॅल्यू किती आहे 5 येते माझी.
सेकंड ब्रॅकेट घ्या. 2n - 3 इज इक्वल टू समजा 7 घेतला. सो 2n इज इक्वल टू -3 तिकडे जाऊन +3 होईल. 3 + 7 10 म्हणजेच n परत किती झाला 5 झाला. कोणाला वाटेल आपण लास्ट ब्रॅकेट घेऊया. सो वी कॅन टेक 2n - 5 इज इक्वल टू 5. 5 + 5 किती झाला 10. परत n किती झाला 5. ओके, सो दिस इज द कम्प्लीट आन्सर. यामध्ये फक्त चेंज काय होता, इथं 2n टाइम्स फॅक्टोरियल आला होता. ओके, बाकी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही बाकी करू शकत होते. समजलाय क्वेश्चन? ठीक आहे. आता या टाईपचे तुम्ही क्वेश्चन्स काय करू शकता, सॉल्व करू शकता. जसं डिफिकल्टी वगैरे नाही आहेत. सो मी तुम्हाला काही समजा क्वेश्चन्स दिले सिम्प्लिफाय करण्यासाठी. ठीक आहे, सो ते तुम्ही ट्राय करू शकता होमवर्कला म्हणून. चालेल ना? ओके, आता एक क्वेश्चन मी तुम्हाला येतो अजून एक, मग आपण थांबूया. किती नंबरचा क्वेश्चन चालू होता आपला? 10 झाले आज. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 आहे, शो दॅट. ओके, नवीनच क्वेश्चन आहे का नाही, त्याच्यातले समजा झाले आपले. फाइंड n. शो दॅट n factorial divided by r factorial in bracket n minus r factorial plus इथं परत n factorial divided by r minus 1 factorial सेकंड ब्रॅकेटमध्ये n minus r plus 1 factorial is equal to n plus 1 factorial divided by हा factorial एवर करे n plus 1 factorial divided by r factorial in bracket n minus r plus 1 factorial. अगोदर तुम्ही क्वेश्चन समजून घ्या. याच्यावरतीच मी तुम्हाला एक क्वेश्चन होमवर्क देणार आहे. त्याच्यामध्ये नंबर्स आहे ॲक्च्युली. ओके, इथं नंबर्स नाही, तर सगळे काय आहेत हे व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे असं अल्फाबेटमध्ये दिलं आहे ना तुम्हाला. सो इथं n फॅक्टोरियल आहे, खाली r फॅक्टोरियल आपण n मायनस r फॅक्टोरियल, इथं n हां दोन्ही. आणि बट आन्सरमध्ये n फॅक्टोरियलचं काय उरायला n + 1 म्हणजे इन्क्रीज होतोय 1 नाही n. आता डिनॉमिनेटरला बघा, इथं r फॅक्टोरियल, इथं r - 1 फॅक्टोरियल आहे. जरी मी ह्या दोघांचं जर कंपॅरिझन केलं तर आन्सरमध्ये r फॅक्टोरियल येतो आहे. म्हणजे r आणि r - 1 मध्ये लार्जर कोण आहे, r फॅक्टोरियल आहे. सो आन्सरमध्ये r फॅक्टोरियल आला. सिमिलरली पुढचा ब्रॅकेट इथं n - r फॅक्टोरियल दिसतंय ना, आणि हा n - r + 1 फॅक्टोरियल आहे. आन्सरमध्ये n - r + 1 म्हणजे परत लार्जर ब्रॅकेट आला. म्हणजेच आन्सर काय येतं आहे, पुढं नंबरवरून तुम्हाला डायरेक्ट समजेल की आन्सर काय यायला पाहिजे. जो इथं नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये +1 होत असतो वरती. त्यानंतर खाली डिनॉमिनेटर चेक करा. फर्स्ट ब्रॅकेट चेक केल्यावरती ज्याच्यामध्ये जो लार्जर आहे तो म्हणजे दोन्ही याच्यामध्ये दोन्ही ब्रॅकेट्समध्ये जो लार्जर आहे तो डिनॉमिनेटरला फॅक्टोरियलच्या टर्म्समध्ये येतो आहे. ओके, ठीक आहे. सो मी इथं घेतो आता लेफ्ट हँड साईड. n फॅक्टोरियल डिवायडेड बाय r फॅक्टोरियल इन ब्रॅकेट n - r फॅक्टोरियल प्लस n फॅक्टोरियल अपॉन r - 1 फॅक्टोरियल इंटू n - r + 1 फॅक्टोरियल. आपली सेम टेक्निक. काय करायचं आहे बघा, n फॅक्टोरियल दोन ठिकाणी आहे. ओके, r आणि इथं r - 1 आहे. काय करायचं आहे, लार्जर जी टर्म आहे फॅक्टोरियलची त्याला स्मॉलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. बरोबर, बघा n फॅक्टोरियल ॲज इट इज. इथं r फॅक्टोरियलला मी कसं लिहू, r इंटू r - 1 फॅक्टोरियल, कारण इकडं r - 1 आहे. आणि इथलचं n - r फॅक्टोरियल ॲज इट इज, प्लस इथं n फॅक्टोरियल ॲज इट इज न्यूमरेटर. त्यानंतर इथलचा r - 1 फॅक्टोरियल ॲज इट इज. याला कसं लिहू, सो हे चालू होईल n - r + 1 पासून. -1 केल्यावरती पुढची टर्म काय होईल, इथं n - r फॅक्टोरियल. समजलं आहे? n - r + 1 फॅक्टोरियल होता, n - r + 1 पासून स्टार्ट केलं, मग पुढची टर्म 1 मायनस करावं लागतं ना आपल्याला. मग +1 - 1 कॅन्सल झाला, काय राहिला n - r फॅक्टोरियल. आता घ्या कॉमन. सो दोन्ही ठिकाणी n फॅक्टोरियल कॉमन निघेल
डिवायडेड बाय इथं आर मायनस, हे बघा कॉमन घेण्यासाठी मी मार्क करतो काय काय कॉमन असणार आहेत. इथं एन फॅक्टोरियल आहे, इथं एन फॅक्टोरियल आहे, इथं आर मायनस वन फॅक्टोरियल आहे, दिसतंय ना. इथं पण तुमचा आर मायनस वन फॅक्टोरियल आहे, याला मी कॉमन घेणार आहे. नंतर इथं एन मायनस आर फॅक्टोरियल आहे. ओके, दिस इज एन मायनस आर फॅक्टोरियल आणि हेर इज एन मायनस आर फॅक्टोरियल. दीज आर द टर्म्स कॉमन. ज्याला मी इथं हायलाईट केलं आहे बघा, तेवढं सोडून बाकी आतमध्ये राहणार आहे ब्रॅकेटच्या. सो वी कॅन राईट हिअर आर मायनस वन फॅक्टोरियल, हिअर इज एन मायनस आर फॅक्टोरियल. ओके, सो इन द ब्रॅकेट काय राहील ब्रॅकेटमध्ये, इथं वरती काहीच नाही म्हणजे वन राहिला, डिवायडेड बाय इथं आर प्लस इथं वरती काहीच नाही म्हणजे वन आणि इथं एन मायनस आर प्लस वन एवढं ब्रॅकेटमध्ये राहिलं आहे. करेक्ट. सो इज इक्वल टू दिस इज एन फॅक्टोरियल अपॉन आर मायनस वन फॅक्टोरियल इन ब्रॅकेट एन मायनस आर फॅक्टोरियल. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन ॲडिशन करा, एन मायनस आर प्लस वन आर इंटू वन प्लस आर डिवायडेड बाय इथं काय होईल, इथं मल्टिप्लिकेशन होईल आर इंटू एन मायनस आर प्लस वनचं. ठीक आहे. सो इथं फक्त काय होईल आता, मायनस आर प्लस आर कॅन्सल झाला म्हणजे रिमेनिंग टर्म्स काय राहतील तुमच्या ब्रॅकेटच्या बाहेर, तुमचा एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय हिअर इज आर मायनस वन फॅक्टोरियल इंटू एन मायनस आर फॅक्टोरियल ॲज इट इज. ओके, इथं राहिला एन प्लस वन अपॉन हिअर इज आर इंटू एन मायनस आर प्लस वन, असंच ठेवा त्याला. ठीक आहे. आता हे बघा, यांना मी लिहितो कसं, इज इक्वल टू नाव एन फॅक्टोरियलच्या एन फॅक्टोरियल इंटू मल्टिप्लिकेशनमध्ये कोण आहे पुढं, एन प्लस वन आहे अपॉन आर मायनस वन फॅक्टोरियल, याच्या पुढं मल्टिप्लिकेशनमध्ये मी हा आरला लिहितो कारण हे सगळे मल्टिप्लिकेशनमध्ये ना. सो तुम्ही कोणती टर्म कुठेही शिफ्ट करू शकता. सो याला मी आरला इथं लिहिलं इंटू आता हा एन मायनस आर फॅक्टोरियल, एन मायनस आर फॅक्टोरियल इथं मल्टिप्लिकेशनमध्ये पुढं कोणाला लिहिलं मी, एन मायनस आर प्लस वन फॅक्टोरियल. ठीक आहे. परत कालचा रिमार्क जो तुम्हाला माहिती आहे कोणता, सो वी हॅव, समजा माझ्याकडं दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहे, एन मायनस वनचा फॅक्टोरियल आणि त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये एन आहे, दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबर, त्यापैकी स्मॉलर नंबरचा फॅक्टोरियल दिलेला आहे बट जस्ट नेक्स्ट त्याचा नंबर पण दिलेला आहे. सो काय होत असतं, फॅक्टोरियल शिफ्ट कोणाला होतो, नेक्स्ट लार्जर नंबरला, म्हणजे याचा आन्सर काय असतं, एन फॅक्टोरियल असतं. बरोबर ना, हे तुम्हाला माहिती आहे ना. येस. मग आता काय होईल आपला आन्सर, मला सांगा. एन फॅक्टोरियल इंटू एन प्लस वन, दोघांमध्ये लार्जर कोण आहे, ऑब्वियसली एन प्लस वन. सो हा फॅक्टोरियल कोणाला शिफ्ट झाला, एन प्लस वनला शिफ्ट झाला. सो वरती आला एन प्लस वन फॅक्टोरियल डिवायडेड बाय आर मायनस वन आणि आरमध्ये कोण लार्जर आहे, ऑब्वियसली आर लार्जर आहे. सो फॅक्टोरियल कोणाला शिफ्ट झाला, आरला शिफ्ट झाला. आणि एन मायनस आर आणि एन मायनस आर प्लस वन कोण लार्जर आहे, एन मायनस आर प्लस वन लार्जर आहे. सो त्याला फॅक्टोरियल शिफ्ट होईल, इज इक्वल टू आर एच एस. आलं का बघा, एन प्लस वन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल एन मायनस आर प्लस वन फॅक्टोरियल. ओके, गॉट इट. खूप सिम्पल आहे. आता ह्याच मेथडने तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे, मी तुम्हाला होमवर्क म्हणून देतो. आणि हा फॉर्म्युला तिथं अप्लाय कसा झाला हा आपण डिस्कस करू उद्याच्या लेक्चरला, कारण आता टाईम आपला झाला आहे. होमवर्क परत क्वेश्चन आहे, शो दॅट 9 फॅक्टोरियल divided by 3 factorial into 6 factorial plus 9 factorial divided by 4 factorial into 5 factorial. आता याचा आन्सर कसं येईल बघा, राईट हँड साईड काय असायला पाहिजे रे, इथं वरती एन एन होता वरती, बरोबर. आन्सरमध्ये काय आला, एन प्लस वन आला, दिसतोय की इथं एन प्लस वन, म्हणजे 9 प्लस वन किती होईल, इथं 10 फॅक्टोरियल होणार आहे. एक मिनिट, इथं 9 प्लस वन किती होणार आहे, 10 फॅक्टोरियल होणार आहे. सो हिअर इज अ 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय, सॉरी
ती लाईन ओके. हा 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय, आता इथं 3 आहे, इथं 4 आहे. सो 3 आणि 4मध्ये लार्जर कोण आहे? 4 लार्जर आहे. सो तो येणार आन्सरमध्ये, म्हणजे 4 फॅक्टोरियल इंटू 6 आणि 5मध्ये कोण लार्जर आहे? 6 फॅक्टोरियल लार्जर आहे. सो इथं कोण येईल? 6 फॅक्टोरियल आहे. ठीक आहे, हे आन्सर असणार आहे डायरेक्ट. समजलं नाही कसं झालं? R-1 आणि आरमध्ये आपण इथं आर आन्सरमध्ये आला, n-r+1 आणि n-rमध्ये n-r+1 आला, म्हणजे दोघांमधले लार्जर पुढे येतात. सो हे तुम्हाला शो करायचं आहे. तुम्ही म्हणजे ह्याच्यावरून डायरेक्ट आन्सर लिहू शकता त्या लॉजिकने, बट जर थेरीला क्वेश्चन जर विचारला तर तुम्हाला ह्या स्टेप्सनी जावं लागेल. ठीक आहे. सो टोटल एक 3 क्वेश्चन्स मी तुम्हाला होमवर्क म्हणून दिलेले आहेत, तेवढे तुम्ही करून आणायचे. आणि बघा एक्झरसाईजमध्ये तुम्हाला अजून पुढं कोणते कोणते क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. खूप सारे सिम्पल क्वेश्चन्स पण आहेत, ते तुम्ही आणखीन एक्स्ट्रा प्रॅक्टिस म्हणून ट्राय करा. ठीक आहे. सो आज कोण कोण प्रेझेंट आहेत? 7 आहे टोटल. ओके. साक्षी गिरवले प्रेझेंट, प्रेम गाडेकर आहे, शिवराज जाधव आहे, साक्षी साबळे आहे, सिद्धी आहे, श्रावणी सुपेकर आहे आणि आदिती आहे. ओके. आदिती, तनिष्का येत नाही अजून ऑनलाईन, त्यांना वाटलं तर सांगा. ओके. सो थांबूया आपण.